नमस्कार मित्रांनो. आज आपण राशी भविष्य पाहायचंय ते मकर राशीचं 2024चं राशी भविष्य आपण पाहणार आहोत. ह्या वर्षात ग्रहांचे होणारे बदल लक्षात घेऊया. 1 मेला गुरुवार वृषभ राशीमध्ये प्रवेश करतोय. त्यावेळी तुम्हाला पाचवा पाचव्या स्थानात तुमच्या गुरु येत आहे. हा अतिशय चांगला आहे. व शनी हा ग्रह द्वितीय स्थानात पूर्ण वर्ष राहणार आहे. म्हणजे तुम्हाला 7.5चा शेवटचा टप्पा, शेवटचा काळ आपला असणार आहे. आपली 7.5 ही 29 मार्च 2025 रोजी म्हणजे पुढल्या वर्षी संपणार आहे. आणि राहू हा ग्रह तृतीय स्थानामध्ये आपल्या येत आहे आणि केतू हा ग्रह नवम स्थानामध्ये आपल्या येत आहे. असे हे ग्रहांचे बदल आपणाला लक्षात घ्यायचे आहेत. आता आपण ग्रहांनुसार आपलं हे वर्ष कसं असणार आहे, हे वर्ष आपणासाठी थोडंसं जिकिरीचं असणार आहे. या वर्षात आपल्याला उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत मे महिन्यापर्यंत थोडासा त्रासाचा असणार आहे. व 1 मे नंतरचा येणारा गुरु आपणाला उद्योग व व्यवसायात प्रगती व यश देणारा असणार आहे. नोकरीच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांना नोकरीत एखादी बदल होईल किंवा त्यात प्रमोशन आहे याच्यात प्रमोशन मिळू शकतं. असा काळ मे नंतर आपणाला प्राप्त होणार आहे. संतती असणाऱ्यांसाठी म्हणजे मुलांच्या तब्येतीच्या बाबतीत हे वर्ष आपणाला थोडेसे बिघडवणारे, आरोग्य त्यांचे बिघडवणारे असणार आहे. त्यामुळे शक्यतो त्यात आपण लक्ष द्यायचं आहे व त्यांच्या थोडेसे मतभेद सुद्धा निर्माण होण्याची आपणामध्ये शक्यता असणार आहे. त्याची काळजी घ्यायची आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी ग्रहसौख्याच्या बाबतीत हे वर्ष आपल्याला मे महिन्यापर्यंत थोडेसे त्रासाचे असणार आहे व नंतर त्यात सुधारणा असणार आहे. व विवाह इच्छुक असणाऱ्यांनी हे वर्ष आपणाला गुरुबळ, मे महिन्यानंतर येणारा पाचवा गुरु आपणाला गुरुबळ देणार आहे. त्यावेळेला आपण योग्य तो प्रयत्न केला तर त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपण त्या काळात विशेष प्रयत्न करायचे आहेत. व आर्थिक जमिनी व व्यवहाराच्या बाबतीत हे वर्ष आपणाला प्रगती करणारं असणार आहे. आर्थिक गणित आपलं यावेळेला थोडंसं आर्थिक प्रगती थोडीशी घडणार आहे. पण लक्षात ठेवा, शनी हा ग्रह द्वितीय स्थानात असल्यामुळे त्यात थोडंसं बजेट खर्च मात्र आपल्याला वाढवणारा असणार आहे. त्यामुळे आपण या खर्चाच्या बाबतीत बघायचं झालं तर अति खर्च महत्वाचे खर्च करायचे, शक्यतो अवास्तव खर्च टाळायचे आहेत. व जमीन व्यवहाराच्या बाबतीत हे वर्ष थोडंसं आपल्याला त्रासाचं असणार आहे व पुढल्या वर्षी आपल्याला त्यात काहीतरी चांगलं यश प्राप्ती मिळणार आहे. विद्यार्थी असणाऱ्यांसाठी मे महिन्यापर्यंत आपल्याला अभ्यासाकडे खूपच दुर्लक्ष करणार आहे व नंतरच्या काळात येणाऱ्या गुरुमुळे आपल्याला चांगली फळं प्राप्त होणार आहेत. त्या काळात आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश येणार आहे. आधी आपल्याला अभ्यासाकडे दुर्लक्ष, आळस होण्याची शक्यता आहे. आपण उपासना चालू ठेवायची आहे आणि त्याबरोबरीने अभ्यासही करायचा आहे. आरोग्याच्या बाबतीत बघायचं झालं तर एप्रिल महिन्यापर्यंतचा गुरु आपल्याला आरोग्याच्या तक्रारी देणार आहे व नंतरच्या काळात त्या आरोग्यांमध्ये सुधारणा घडवून आणणारा दिसून येणार आहे. आणि आरोग्याच्या काळजी घेताना आपण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. एकंदरीत हे वर्ष आपणाला बघायचं झालं तर मकर राशीला विद्याभ्यासात थोडेसे दुर्लक्ष करणार आहे, पण नंतरच्या काळात त्यात प्रगती घडवणारही आहे. उद्योग व्यवसायातही प्रगती आपल्याला मे महिन्यापर्यंत नंतर दिसू शकते. शनी या ग्रहामुळे आपल्याला खर्चाचं बजेट कोलमडीत आणणार आहे. त्यामुळे त्यावेळ नीट अवास्तव खर्च करायचा नाही, अनाठाई खर्च टाळायचा आहे. तसेच बघायचं झालं तर धार्मिक कार्य ह्या वर्षी आपल्याकडनं घडणार आहेत व संसारातील गैरसमज कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. नोकरीत बदलही होणार आहे किंवा त्याच्यात प्राप्तीही चांगली घडवणारा असणार आहे. मुलांचं आरोग्य बिघडवणारा असला तर आहे, त्यामुळे त्याची योग्य ती काळजी आपण घ्यायची आहे. एकंदरीतच हे वर्ष आपणाला थोडंसं जिकिरीचं जाणार आहे. त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या झाल्या तर व्यवसाय व उद्योगाच्या बाबतीत चालवणाऱ्यांसाठी
जर का त्रास असेल तर मकर राशीच्या लोकांनी कुलदेवतेची उपासना करायचंय, नित्य स्मरण ठेवायचंय, विष्णू सहस्रनाम ज्यांना वाचता येते त्यांनी वाचायचंय. नोकरी किंवा चालू नोकरीत त्रास असेल किंवा नवीन नोकरी करायची असेल तर आपण शंकराची उपासना करायची आणि बरोबर संकष्टीचं व्रत करता आलं तर करायचं आहे. विवाह जमत नसेल अथवा पती पत्नींमधील मतभेद असेल तर मकर राशीच्या लोकांनी मारुतीची उपासना करायची आहे. मारुतीवर शनिदेवांवर किंवा मारुतीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. कुलदेवतेची आराधना म्हणजे नामस्मरण ठेवायचंय. घर आणि जमीन बाबतीत अडचणी असेल किंवा नवीन स्थावराच्या बाबतीत काही अडचणी असतील तर मकर राशीच्या लोकांनी संकष्टीचंच व्रत करायचे, गणपतीची उपासना करायची व एखादी फौजदारी किंवा मुलकी दावा असेल आणि त्या दाव्यामध्ये काही त्रास असतील तर कुलदेवतेची उपासना करून तुम्ही त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कर्ज आहे, कर्ज फिटत नाहीये किंवा आर्थिक परिस्थिती सुधारायला हवी असेल तर यावर्षी आपण संकष्टीचं व्रत करायचंय किंवा गणपतीची उपासना करायची. आणि बघायचं झालं तर विद्यार्थी असणाऱ्यांसाठी अभ्यासात यशप्राप्तीसाठी अभ्यासाच्या बरोबरीने आपण दत्त उपासना करायची आहे. आजारी असणाऱ्यांसाठी डॉक्टरी सल्ला घेताना बरोबरीने बघायचं झालं तर मकर राशीच्या लोकांनी सप्तशतीचं अनुष्ठान किंवा पाठ करून घ्यायचं. नवग्रहाचं स्तोत्र तरी किमान वाचायचंय. शिवकवच वाचता आलं तर ठीक आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांचा सल्लाही त्या बरोबरीने घ्यायचा आहे. एकंदरीतच या वर्षाचं आपणाला भविष्य व माहिती सांगितलेली उपाय सांगितलेले आहेत. त्याचा आपणाला जर का आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये आपण माहिती सांगू शकता. आपणाला हे वर्ष 2024 अतिशय सुख समृद्धीचं जावो ही गणपती चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.